आपण पाहतोय प्रत्येकाला अजित पवारांचं अंत्यदर्शन घ्यायचंय, आपल्या नेत्याला अखेरचा निरोप द्यायचा आहे. त्यांच्या भावना दाटून आलेल्या आहेत. या सगळ्या ग्रामस्थांच्याही अजित पवारांसोबतच्या खास अशा आठवणी राहिलेल्या आहेत. त्यांच्या व्यथा घेऊन ते कायमच अजित पवारांपर्यंत जात होते. त्यांचे प्रश्न अजितदादांसमोर मांडत होते आणि अजित पवारही कुणालाही रिकाम्या हाताने परत पाठवत नव्हते. प्रत्येकाचं दुःख समजून घेत होते आणि त्यामुळे त्यांचा स्नेह होता, त्यांच्या खास आठवणी होत्या. त्यांच्यासाठी आता प्रत्येक कार्यकर्ता हा सध्या पोरका झालेला आहे, कारण त्यांचा वाली गेलेला आहे, त्यांचा नेता गेलेला आहे, काम करणारा त्यांच्यासाठीचा सर्वस्व गेलेला आहे. कारण त्यांचे प्रश्न आता कोण ऐकून घेणार, कोण त्यांच्या व्यथा जाणणार, कोण त्यांच्यासाठी पुढे सरसावणार, कोण बारामतीकरांसाठी धावून जाणार, त्यांच्या विकासासाठी आता कोण झटणार, असे असंख्य प्रश्न या बारामतीकरांच्या मनामध्ये उपस्थित झाले. अरे तुम्ही किती लोकांचे जीव वाचल, तुम्हाला नाही का अजितदादाला वाचवता आलं? लंके साहेब आता श्रद्धांजली देतो म्हणता राव, दादा श्रद्धांजली नाही होऊ शकत दादाची. दादा मेले नाही आहेत, कोणीतरी चुकीची बॉडी आणली. ते खरं सांगतो मी तुम्हाला, दादा लय हुशार माणूस आहे. दादा असं नाही आहे, तुम्ही बारामतीवाल्यांना माहित नाही, काय तुम्हाला काही माहित नाही. निलेश लंके यांनी काल अक्षरशः टाहो फोडलेला होता. अमोल मिटकरींनी तर सांगून टाकलेलं होतं की मी आता राजकारण सोडणार आहे. निलेश लंके खरं तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आहेत, मात्र त्यांच्याही भावना तितक्याच दाटून आलेल्या आहेत. कारण प्रत्येकासाठी अजित पवार हे खास होते. राजकीयदृष्ट्या जरी या नेत्यांनी त्यांच्यासोबत फारकत घेतलेली असतील तरी माणूस म्हणून ते कायमच अजित पवारांशी जोडलेले राहिलेले होते. अमोल मिटकरी यांनी अक्षरशः टाहो फोडलेला आहे. खूप सामान्य घरातला आहे बीके. हा ह्या शर्ट अजितदादाचा आहे, हा अंगातला शर्ट अजितदादाचा. खूप गरीब घरची पोरं होता मी, मला आमदार केलं त्यांनी, विधान परिषदेचा आमदार केलं. आता संपला आम्ही का राजकीय कारकीर्द, आमचा कोण वाली नाही. 13 तुझको अर्पण. आता असा प्रसंग येईल बारामतीत असं कधीतरी वाटलं होतं का हो? कस्टडी होतो आम्ही प्रेरणा घेऊन जायला. आमचा देव संपला राव. आम्हाला देव नावाच्या गोष्टीवर विश्वास नाही राहिला. मी की बाई माझी काय मानसिकताच नाही बोलायची. आम्ही म्हणजे मी जाऊ द्या, मला तुम्ही दाखवताय माझी लहान बाळ आहे, माझं 4 वर्षाचं. मी स्टेटस ठेवलंय दादाच्या फोटोची पप्पी घेऊन म्हणतो एकच होता. तर देव नावाच्या गोष्टीवरून आमचा विश्वास उडालेला आहे. आम्ही बारामतीत कशासाठी यायचो, तर अजितदादांकडून प्रेरणा घेऊन जाण्यासाठी यायचो. मात्र आज त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आम्हाला यावं लागतंय. याहून दुर्दैव ते काय, माझ्याकडे शब्द नाहीयेत, अशा भावना अमोल मिटकरींनी व्यक्त केलेल्या आहेत. आता राजकारणात थांबायचं तरी कशाला, आता वाडवडिलांची शेती मी करणार आहे, राजकारणातून आता मी लांब जाणार आहे, अशा भावना अमोल मिटकरींनी व्यक्त केल्या. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याच्या नेत्यांच्या याच भावना आहेत. आमच्यासाठी सगळं काही संपलेलं आहे, अशा भावना राष्ट्रवादीचे सगळे नेते व्यक्त करतात. हसन मुश्रीफ असो, धनंजय मुंडे असो, या सगळ्या नेत्यांच्या भावनांचा बांध काल फुटलेला होता. त्यांना रडू थांबवत नव्हतं, त्यांच्या भावनांना आवर घालता येत नव्हता. या सगळ्या नेत्यांसाठी त्यांचं सर्वस्व हरपलेलं आहे, त्यांचा नेता गेलेला आहे. काम करणारा त्यांचा धुरंधर नेत्याला ते आता हरपून बसलेले आहेत, त्याला गमावून बसलेले आहेत आणि त्यामुळे प्रत्येकासाठी आता हे अतिशय कसोटीचा काळ आहे. आपण हे दृश्य पाहतो अजित पवारांच्या काटेवाडीतल्या निवासस्थानाबाहेर ग्रामस्थांची मोठी रीघ लागलेली आहे. आतमध्ये काही नेते मंडळी बसलेले आहेत, तर दुसऱ्या बाजूला विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये जिथे अजित पवारांवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत तिथली दृश्य आपण पाहतोय. अजूनही कार्यकर्त्यांची रीघ संपत नाहीये. काटेवाडीतून आपले प्रतिनिधी मिकी घई आपल्या सोबत आहेत. मिकी, कार्यकर्त्यांच्या रांगा संपण्याचं नाव घेत नाहीये, ग्रामस्थांच्या रांगा संपण्याचं नाव घेत नाही, काय स्थिती आता काटेवाडीमध्ये? मानवी अगदी गेले जवळपास 40-45 मिनिटं झालेली आहेत. अजित पवारांचं पार्थिव ठिकाणी त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलेलं आहे. मात्र गर्दी जर आपण बघितली की गर्दी वाढतच चालली आहे. असं चित्र या काटेवाडीतील अजित पवारांच्या निवासस्थानाच्या बाहेरचे हे दृश्य आहे. प्रत्येकाला आतमध्ये जाऊन अजित पवारांच्या पार्थिवाचं दर्शन करायचं आहे, अंतिम दर्शन या ठिकाणी घ्यायचे आणि त्यासाठीच ही गर्दी आहे. पोलीस विनंती करतायत की गर्दी करू नका, प्रत्येकाला लाईनीत आतमध्ये सोडलं जाईल, अंत्यदर्शन प्रत्येकाला घेता येईल. मात्र जर आपण बघितले तर हे सगळे जण या ठिकाणी मोठ्या संख्येने
जमलेले आहेत आणि प्रत्येकाला अजितदादांना आतमध्ये जाऊन बघायचंय, त्यांचे दर्शन करायचे त्यांचे पार्थिवाचे. आणि हे सगळे लोक बरेच लोक इथले